सगळ्यांना हाय. आपण आता पुन्हा एकदा मेंटरशिप प्रोग्राम सुरू करत आहोत 2026 साठी. ठीक आहे. कशासाठी? कंबाईन. आपण कंबाईनचा पुन्हा एकदा 2026चा मेंटरशिप प्रोग्राम सुरू करत आहोत. 2025 आपला खूपच सक्सेसफुल झालेला आहे. त्यामुळे आता पुन्हा 2026 साठी आपण नेमकं काय करणार आहोत आणि आपला प्लॅन कसा असणार आहे, कशा पद्धतीनं आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे, काय त्याचं सूत्र असणार आहे, त्याचं नियोजन कसं असायला पाहिजे, याचा एक व्हिडिओ मी करतो असं तुम्हाला मी ग्रुपवर सांगितलं होतं. बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याबद्दल रिकमेंडेशन मला केलं होतं की सर तुम्ही ग्रुप नाही केला, सॉरी प्लॅन नाही केला. तर आता तो प्लॅन सगळा झालेला आहे. आपला टार्गेटसुद्धा आता डेली सुरू होणार आहेत. तर त्या संदर्भात आज आपल्याला चर्चा करायची. ठीक आहे. मुळात एक एक्सप्लेन करतो तुम्हाला. टोटल आपण 7 सब्जेक्ट पकडू. ठीक आहे. कंबाईनसाठी अगर 7 सब्जेक्ट पकडू. त्यामध्ये कोणता येतो पहिला? तुमचा पॉलिटी. ठीक आहे. इकॉनॉमिक्स, त्यानंतर हिस्ट्री, त्यानंतर जॉग्राफी आणि त्यानंतर सायन्स. ठीक आहे. 1 2 3 4 5 हे 5 सब्जेक्ट असतात. आणि 7 मधले दुसरे कोण येतात? तर एक करंट आणि एक मॅथ्स आणि रिझनिंग, हे 2 सब्जेक्ट येतात. ठीक आहे. आपल्याला नियोजन काय करायचं एक लक्षात घ्या. आपल्याला हे जे 2 टॉपिक साईडला काढलेले आहेत, ठीक आहे, करंट आणि मॅथ्स रिझनिंग, हे आपल्याला डेली बेसिसवर घ्यायचे आहेत. ठीक आहे. हे आपल्याला काय करायचं आहे? डेली बेसिसवर घ्यायचे आहेत. आफ्टर लंच, आफ्टर लंच म्हणजे दुपारी तुम्ही समजा 2 वाजेपर्यंत जर तुमचं लंच होत असेल तर 2 ते 5 हा जो टाईम असणार आहे. आता हे तुम्हाला कॉलम सुद्धा करून पाठवलेला आहे, टेबल करून पाठवलेला आहे ग्रुपवर. त्यानुसार तुम्ही हा स्लॉट बघू शकता. पण तरी पण मी तर रफली ॲड देतो की दुपारी 2 ते 5 हा जो वेळ आहे तुमचा 2 ते 3 तासाचा, या 2 ते 3 तासामध्येच तुम्ही काय करायचं आहे, तर मॅथ्स रिझनिंग सोडवायचं आहे आणि करंट अफेअरची तुम्हाला तयारी करायची. कशी करायची? डेली बेसिस. डेली बेसिसवर हे जोपर्यंत परीक्षा येत नाही तोपर्यंत करंट आणि मॅथ्स रिझनिंग तुम्हाला करायचे. आता ह्या 5 सब्जेक्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे? तर या 5 सब्जेक्टमध्ये आपल्याला डेली बेसिसवर टार्गेट घ्यायचे आहेत. ठीक आहे. डेली बेसिसवर टार्गेट घ्यायचे आहेत. म्हणजे पॉलिटीचे काही टार्गेट असतील, इकॉनॉमिकचे काही टार्गेट असतील, हिस्ट्री, जॉग्राफी आणि सायन्सचे काही टार्गेट असतील ते. ठीक आहे. याच्यामध्ये आपण समान वेटेज देणार आहोत. तरी पण माझं असं थोडंसं तुम्हाला रिकमेंड राहील की तुम्ही पॉलिटी, इको आणि जॉग्राफीवर थोडासा जास्त फोकसली स्टडी करण्यावर भर द्या. आपले डेली टार्गेट तर तुम्हाला सगळेच कंप्लीट करायचं आहे. पण जर तुमच्याकडे वेळ राहिला तर या 3 सब्जेक्टकडे तुम्ही थोडंसं फोकसली तुम्ही थोडंसं वेळ द्यायचा आहे. सायन्स बाबतीत मी तुम्हाला सांगितलेलं आहे का 11वी फिजिक्स, 12वी बायोलॉजी. ठीक आहे. हे 2 पुस्तक तुम्हाला नक्की वाचून घ्यायचे आहेत. आता हे काही लोकांना जड जातील इंग्लिशमध्ये असल्यामुळे, पण याच्या शॉर्ट नोट्स मी प्रोव्हाईड करण्याचा प्रयत्न करतोच. पण शक्यतो वाचण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स हे 5 सब्जेक्ट बाबतीत आपल्याला काय करायचं तर डेली टार्गेट द्यायचे. आता आता हे नेमकं कसं डिवायडेशन असणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. चॅप्टर कोणते आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण तुमच्या फायद्याचं आहे बघणं. नाही बघितलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तरी पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की आपलं शेड्यूल कसं असणार आहे. त्यानंतर आपला ग्रुप, मी जो नवीन ग्रुप केलेला आहे त्याच्यामध्ये मी जवळपास सगळ्यांना ॲड करतोय हळूहळू. आता बघा, लक्ष द्या इकडं. आता हे आपण 7 सब्जेक्टपैकी 2 तर आपल्याला डेली बेसिसवर घ्यायचे आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ सरळ सरळ आहे की आपल्याला 5 सब्जेक्ट जे आहेत, ठीक आहे, हे 5 सब्जेक्ट जे आहेत याचं आपल्याला काय करायचं आहे? डेली टार्गेट घ्यायचे आहेत. आता हे डेली टार्गेट घेत असताना नुसतं डेली टार्गेट घेऊन चालणार आहे का? नाही. तर मी तुम्हाला आधी सांगितलं आहे की 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच पुस्तक 10 वेळा वाचणं कधी पण काय होतं? बेनिफिट ठरतं. ठीक आहे. तुम्ही समजा पॉलिटीला 10 पुस्तक वाचताय, रॉंग. तुम्ही एकच पुस्तक घ्या. भले एम लक्ष्मण घ्या. ते 10 वेळा वाचा. त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. तो हिशोब लक्षात ठेवूनच आपण काय केलं, डेली टार्गेट आपण टोटल 4 फेजमध्ये डिवाइड केलेले आहेत. आता ते तुम्हाला फेज सांगतो मी. पहिलं फेज कुठलं येणार आहे? तर आपलं डेली टार्गेटची फेज येणार आहे. त्यानंतर आपलं रिव्हिजन पहिलं होणार आहे. त्यानंतर आपलं रिव्हिजन दुसरं होणार आहे आणि आपलं रिव्हिजन तिसरं होणार आहे. R1, R2, R3. म्हणजे कंबाईन परीक्षेसाठी रिव्हिजन जेवढ्या जास्त होतील, मल्टिपल रिव्हिजन हा तुमचा सक्सेसचा रेशिओ असणार आहे, सक्सेसचा महामंत्र असणार आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा, जेवढ्या जास्त रिव्हिजन्स, जेवढे जास्त तुमचे टेस्ट सोडवणे, PYQ सॉल्व्ह करून घेणे, हे तर आपल्या डेली बेसिसवर होणारच आहे. पण ह्या कंबाईनला रिव्हिजनशिवाय पर्याय राहणार नाही. लक्षात घ्या. कॉम्पिटिशन हळूहळू वाढत आहे. आता आपले हे 4 फेजमध्ये सुरुवात होणार आहे. आता पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, ह्या सर्व विषयांचे आपण डेली टार्गेट देणार आहोत. त्याचा फेज किती असणार आहे तुम्हाला मी सांगतो. 30 जानेवारीला आपलं टार्गेट सुरू होतील. ते कधीपर्यंत सुरू राहतील? तर 7 मे पर्यंत आपण 96 डेमध्ये हे टार्गेट देणार आहोत. आता 96 डेमध्ये आपण टोटल किती टॉपिक
सिलेक्ट केलेले 74, म्हणजे 1 2 3 4 5 या 5 सब्जेक्टचे आपण किती टॉपिक सिलेक्ट केलेले 74. हे टॉपिक कसे सिलेक्ट केलेले तर PYQ. PYQचं आपण ॲनालिसिस करून MPSC मोस्ट ऑफ दी कोणत्या टॉपिकवर हा सब्जेक्ट कव्हर करतो, कोणत्या टॉपिकवर हा सब्जेक्ट कव्हर करतो, असे सर्व 5 विषयांचे टोटल 74 टॉपिक आपण काढलेले आहेत की त्याच्या बाहेर एक्झाम जात नाही. लास्ट टाइम पण आपण काढलं होतं आणि आपण प्रूफनी बघितलेले. मी तुम्हाला स्क्रीनशॉट पण काढायला सांगितले होते कंबाईनच्या अगोदर की तुम्ही हे टॉपिकचे स्क्रीनशॉट काढा आणि तुम्ही त्याच्या बाहेर पेपर गेलेला नाही आहे. ठीक आहे, तर ह्या 74 टॉपिकमध्ये आपल्याला टार्गेटेड अभ्यास करायचा आहे. हे 74 टॉपिक तुम्हाला 30 जानेवारी ते 7 मे या कालावधीमध्ये दिले जाणार आहेत. 74 टॉपिक 96 दिवसामध्ये दिले जाणार आहेत, कारण की संडे हा आपला काय असणार आहे, संडेला आपला ऑफ असणार आहे. संडे आपला ऑफ असणार आहे. संडे आपला डेली जे आपण टार्गेट करतो ते संडेला आपल्याला काय करायचं आहे, त्याचं विकली रिव्हिजनसाठी आपला संडे हा ऑफ राहणार आहे. प्लस 96 दिवस दिलेले 74 टॉपिकसाठी, कारण की काही टॉपिक मोठे आहेत. उदाहरणार्थ मूलभूत हक्क हा टॉपिक मोठा आहे, तर त्याला आपल्याला थोडेसे एक्स्ट्रा दिवस द्यावे लागले, तर थोडेसे बफर डे असावे म्हणून आपण ते थोडेसे दिवस एक्स्ट्रा घेतलेले आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने 30 जानेवारी ते 7 मे हा आपला पहिला डेली टार्गेटचा फेज राहील. हे डेली टार्गेट झाल्यानंतर या डेली टार्गेट पहिले 74 जे टॉपिक दिले त्यातले आपण काही टॉपिक सिलेक्ट करतो रिव्हिजनसाठी. ठीक आहे, ते टॉपिक आपण रिव्हिजन कधी करायचे आपल्याला, तर 8 मेला आपली ही रिव्हिजन सुरू होईल. मग ही रिव्हिजन कधीपर्यंत चालू राहील, 8 मे ते 23 मे पर्यंत आपल्याला ही रिव्हिजन चालू राहील. टोटल 15 दिवसामध्ये आपल्याला ही रिव्हिजन करायची आहे. हां, या 74 टॉपिकमधले पुन्हा एकदा हॉट टॉपिक किंवा IMP टॉपिक आपण काय करतो, या फर्स्ट रिव्हिजनला पिकअप करतो. त्यानंतर आपली दुसरी रिव्हिजन होणार आहे. दुसरी रिव्हिजन होणार 24 मे. त्याच टॉपिकवर आपण पुन्हा फोकस करायचा आहे 2 जूनपर्यंत, 10 दिवसामध्ये. ह्या 10 दिवसामध्ये 24 मे ते 2 जूनमध्ये 10 दिवसामध्ये पुन्हा आपण ज्या ह्या 74 दिवसामधले जे काही हॉट टॉपिक IMP टॉपिक काढलेले त्याच्यावरती पुन्हा फोकस करायचे आहेत. आणि शेवटचं जे आपली रिव्हिजन असणार आहे 3 जूनपासून ते 8 जूनपर्यंत, ह्या 8 जूनपर्यंत ह्या 5 दिवसामध्ये मी पुन्हा एकदा शॉर्ट लिस्टेड करणार टॉपिक, आणि ते 5 दिवसामध्ये तेवढेच टॉपिक तुम्हाला वाचायचे, म्हणजे जो 14 टॉपिक तुम्हाला 5 दिवसामध्ये रिवाईज करायचे, रिव्हिजन ह्याच्या बाहेर करायचं नाही. ठीक आहे, आणि लास्टला जो आपला टाइम राहणार आहे 9, 10 आणि 11ची सकाळ समजा, जे काय राहील ती, हे जे राहणार आहे हे तुमच्या मनावर राहणार आहे की तुम्ही कोणता टॉपिक तुम्हाला कच्चा वाटलाय, कोणता टॉपिक तुमचा पुन्हा एकदा तुम्हाला बघायचं आहे. हे तुम्हाला फ्रीलान्स टाइम राहणार आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीनं कॅल्क्युलेशन करू शकता. ठीक आहे, पण आता आपलं मॉर्निंग आणि आपलं अभ्यासाचं नियोजन कसं असणार आहे, थोडक्यात आपलं अभ्यासाचं नियोजन तुम्हाला थोडंसं मी साफ करतो. ठीक आहे, आता आपलं अभ्यासाचं नियोजन कसं असणार, आता आपले 3 स्लॉट आहेत. ठीक आहे, एक आहे मॉर्निंग स्लॉट, दुसरा आहे आफ्टरनून स्लॉट, ठीक आहे, आणि तिसरा आहे इव्हिनिंग स्लॉट. आता प्रत्येकाच्या टाईमनुसार ॲडजस्ट होईल, पण माझा आयडियल सकाळी 7:30 ते 12:30 हा स्लॉट असावा. दुपारी 12:30 नंतर हा मोस्टली 5 वाजेपर्यंत हा स्लॉट असावा. ठीक आहे, 12:30 ते 5, 7:30 ते 12:30, आणि हा 5:30 म्हणजे चहा वगैरे घेऊन तुम्ही हा आयडियल 9 पर्यंत असावा. आणि रात्रीचं आपले डेली बेसिसचे रिव्हिजन आहे, डेली रिव्हिजन हे तुम्ही 10:30 ते 11 पर्यंत करू शकता मॅक्स. अर्धा तास तुम्हाला डेली रिव्हिजनसाठी, हे मी तुम्हाला सेशनमध्ये क्लिअर करून देईल कसं तुम्हाला स्लॉट डिवाइड करायचा आहे. पण हा जो मॉर्निंगचा स्लॉट आहे, ठीक आहे, हा एक 7:30 ते 12:30चा असावा. आणि संध्याकाळचा हा जो स्लॉट आहे 5:30 ते 9चा, ह्यामध्ये तुम्हाला हे टॉपिक आपल्याला काय करायचे आहेत, डिवाइड करून घ्यायचे आहेत. आपण रोज 2 सब्जेक्ट घेण्याचा प्रयत्न करू. मॉर्निंगला एक टॉपिक करू आणि इव्हिनिंगला एक टॉपिक करू. याचा फायदा काय होणार, तुम्हाला दिलेले टार्गेटेड टॉपिकच करायचे आहेत, त्यामुळे तुमचा अभ्यास भरकटणार नाही, काही होणार नाही. आता हे अभ्यास करत असताना आपल्याला काही पंचसूत्री वापरायची, मी मागे सांगितली होती पंचसूत्री. ठीक आहे, पंचसूत्री वापरायची आहे. मी तुम्हाला टार्गेट दिल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं, फील करायचं. ते कशा पद्धतीने करायचं हे मी तुम्हाला आता दाखवतो. आता इकडे बघा, एकच मिनिट. समजा आता हे टॉपिक तुम्हाला मी दिले. ठीक आहे, आता इथं तुम्ही बघू शकताय. ठीक आहे, आता इथं बघा. आता हा पॉलिटी आपण घेतला, समजा सुरुवातीला पॉलिटी घेतला, आता टॉपिकचं नाव. आता हा डे 1 असेल आपला, समजा हा डे 1 असेल. डे 1 मध्ये पहिला टॉपिक काय दिला, घटनेची निर्मिती तुम्हाला दिलेली आहे. मग घटनेची निर्मितीमध्ये आपली पंचसूत्री काय आहे, 1 2 3 4 5 पंचसूत्री आपली. घटनेची निर्मिती जर तुम्हाला मी टॉपिक दिलेला आहे, तर तुम्हाला पहिल्यांदा तो रीडिंग करून घ्यायचा आहे. कोणत्या सोर्सेसमधनं करायचं आहे ते तुम्हाला मी ऑलरेडी दिलेलं आहे. त्याच्या नोट्स पण तुम्हाला मी ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले आहेत. सगळ्यांना नोट्स पोचतील 2 दिवसामध्ये, पार्सल ऑलरेडी सेंड केलेलं आहेत. त्या घटनेची निर्मिती स्टँडर्ड रेफरन्स बुक, ठीक आहे, स्टँडर्ड रेफरन्स बुकमधून वाचायचं आहे. प्लस काय करायचं, आपल्या शॉर्ट नोट्समधून वाचायचं आहे. हे झाल्यानंतर, रीडिंग झाल्यानंतर PYQ वाचून घ्यायचे आहेत. आणि PYQ वाचत असताना तुम्ही फक्त वाचन करायचे PYQचं.
कशा पद्धतीने ह्या टॉपिकवर प्रश्न विचारलेला आहे, आयोगाचा ट्रेंड काय आहे आणि आपल्याला कशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये नवीन प्रश्न आयोग विचारू शकतो हे तुम्हाला त्यामध्ये पाहायचं आहे. ही झाली तुमचं सेकंड स्टेज. थर्ड स्टेजला ज्या तुम्हाला नोट्स दिलेल्या आहेत किंवा तुम्ही जर नोट्स नाही घेतल्या असतील माझ्याकडून, तर तुमच्या स्वतःच्या नोट्स असतील त्या स्वतःच्या नोट्स तयार करायच्या आहेत. रीडिंग करून PYQ करूनच तुम्हाला नोट्स थर्ड पॉईंटला नोट्स करायचे आहेत. जर माझ्याकडून नोट्स घेतले असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं व्हॅल्यू ॲडिशन करायचं आहे. ठीक आहे, या नोट्समध्ये जर काही कमी असेल PYQ मधील तर तुम्हाला इथं व्हॅल्यू ॲडिशन करायचं आहे. ठीक आहे, मग रीडिंग झालं, PYQ बघून झालं, तुमच्या नोट्स पण झाल्या. मग हे झाल्यानंतर रिकॉल करायचे आणि त्यानंतर रिवाईज. रिकॉल आणि रिवाईजची पद्धत तुम्हाला सेशनमध्ये कंप्लीट करून सांगतो. मागच्या बॅचला पण सांगितली होती. रिकॉलमध्ये फरक आहे आणि रिवाईजमध्ये फरक आहे. पहिल्यांदा आपल्याला काय करून घ्यायचं आहे, ह्या नोट्सचं रिकॉल करायचं आहे. ह्या नोट्स रिकॉल करायच्यात. ह्या नोट्स रिकॉल केल्यानंतर मग त्या पुन्हा रिवाईज करायच्यात. हे पंचसूत्री प्रत्येक टॉपिकला. म्हणजे समजा तुम्ही आता घटनेच्या निमित्त मी तुम्हाला टॉपिक दिला, तर तुम्ही रीडिंग केलं तर तुम्हाला ह्या कॉलममध्ये टिक मार्क करायची. तुम्ही PYQ बघितले, कॉलममध्ये टिक मार्क करा. तुम्ही नोट्स काढल्या, कॉलममध्ये टिक मार्क करा. तुम्ही ते रिकॉल केलाय, कॉलममध्ये टिक मार्क. रिवाईज केलाय, कॉलममध्ये टिक मार्क. अशा पद्धतीने सगळे टॉपिक तुम्हाला हे काय करायचे, संपूर्णपणे तुम्हाला हे टॉपिकचे टिक मार्क करायचे. समजा आता इतिहासाचा घेतला, 1857 पूर्वीचे उठाव. पहिला टॉपिक काय होता, रीडिंग. तुम्ही रीडिंग केलं, PYQ नाही वाचल्या. ठीक आहे, नोट्स काढल्या, तशाच काढल्या, रिकॉल नाही केलं, रिवाईज केलं. मग हे 2 कॉलम तुमचे ब्लँक राहिले. ज्यावेळेस तुम्ही टार्गेट वेट करत करत पुढे जाल, त्यावेळेस तुम्हाला समजत नाही की 1857च्या उठावामध्ये आपण PYQ पाहिलेले नाहीयेत आणि काय केलेलं नाहीये, रिकॉल केलेलं नाहीये. जोपर्यंत हे टिक होत नाही, तोपर्यंत तो टॉपिक काय झाला, 100% तुमचा कव्हर झालेला नाहीये. ही चेकलिस्ट असेल, ही प्रत्येकाला PDF मिळत जाईल. अशा पद्धतीने चेकलिस्टमध्ये तुमचे जसे जसे टॉपिक क्लिअर होत जातील, तसं तसं तुमचं रिझल्ट 100% येण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला ते करायचं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काही सेशन देणार आहे. आणि जर कुणाला आवश्यकता वाटली तर आपण काय करणार आहोत, तर यूट्यूबचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला त्या टॉपिकसाठी आपण प्रोव्हाइड करणार आहोत. ठीक आहे, आत्ता आपण इथं थांबूया. त्यानंतर आता पुढचं काय जे असेल ते मी ग्रुपवर सांगतो. आणि जर कुणाला माझ्याशी संपर्क करायचा असेल तर मी माझा नंबर देतो इथं, 9764786541. ह्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. काही अडचण असेल तर तुम्ही सॉल्व्ह करून